हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये हाऊ टू बॅलन्स केमिकल रिॲक्शन याच्याबद्दल आपण डिस्कस केलं गेलं. नाव इन दिस पिरियड टू डिस्कस अबाउट टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेविषयी काय करायचे आपल्याला डिस्कस करायचे. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार कोणते ते आपल्याला प्रॉपरली पाहिजे. कारण रासायनिक अभिक्रिया कोणत्या स्वरूपामध्ये बॅलन्स करायच्या ह्या पाहिल्या. ओके स्टुडंट, परंतु इन दिस पिरियड हाऊ मेनी टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आणि ते आपल्याला एक्झाम्पलनुसार काय करायचे, डिटेल स्टडी करायचे. ओके स्टुडंट, म्हणजे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेचे काय बघायचे, मुख्य प्रकार पाहिजे. ओके स्टुडंट, म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ऑन व्हॉट बेसिस दॅट इज टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, ऑन बेसिस ऑफ म्हणजे कशाच्या आधारावरती केले गेले. ओके स्टुडंट, मीन्स केमिकल रिॲक्शन आर द 4 टाईप्स, म्हणजे 4 प्रकार आहेत, क्लासिफाईड इनटू द फॉलोइंग 4 टाईप्स. बट इन अकॉर्डिंग विथ द नेचर, म्हणजे त्याचं नेचर कोणत्या स्वरूपामध्ये आहे स्वरूप, अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट अँड नंबर ऑफ प्रोडक्ट टू फॉर्म, म्हणजे अभिक्रियाकारके असतील म्हणजे रिॲक्टंट असतील किती स्वरूपामध्ये घेतले गेले, किंवा जे प्रोडक्ट्स असतील ते किती प्रमाणामध्ये आपल्याला ऑब्टेन केले जातात, त्यानुसार आपण काय करतो, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पडतात. ओके स्टुडंट, म्हणजे एक लक्षात घ्या, कशाच्या आधारावरती, इन अकॉर्डन्स विथ द नेचर, म्हणजे नेचरनुसार, अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड नंबर ऑफ प्रोडक्ट ऑब्टेन. ओके स्टुडंट, म्हणजे या आधारावर आपण काय करतो, रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पाडतो. देन फर्स्टली म्हणजे कोणकोणते येतं आपल्याला या पिरियडमध्ये काय करायचंय, एकदम म्हणजे प्रॉपरली म्हणण्याऐवजी अगदी प्री स्टेपवरती एकदम जनरली आपल्याला रासायनिक अभिक्रियेचे काय करायचे प्रकार कोणत्या स्वरूपामध्ये दाखवता येऊ शकतात ते आपल्याला बघायचे. ओके स्टुडंट, फर्स्ट टाइप दॅट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके स्टुडंट, सेकंड म्हणजे कॉम्बिनेशन कॉम्बो, म्हणजे काय व्हायला लागले ती एकत्र, म्हणजे त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. ओके स्टुडंट, कॉम्बिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट अनदर वन डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोज मीन्स स्प्लिट अप. काय होणार आहे, त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काहीतरी म्हणजे विलगीकरण होणार आहे. ओके स्टुडंट, कॉम्बिनेशन रिॲक्शन, decomposition reaction. Then third one displacement reaction. And last one, fourth, double displacement reaction. Double displacement reaction are the 4 types, which are, that is 4 types of chemical reaction, mainly 4 types. का म्हटलं असं, मुख्य का, कारण एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक आर दी सब टाइप्स ऑफ दिस केमिकल रिॲक्शन. और अनदर वन ऑक्सिडेशन, रिडक्शन मीन्स रेडॉक्स रिॲक्शन आर दी सब टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. बट mainly how many types of chemical reaction? There are 4 types of chemical reaction in accordance with nature and a number of reactant and number of product obtained when chemical reaction takes place between the different types of compound or element. Okay student, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे किती प्रकार पाहायला मिळायला लागले. There are 4, mainly 4 types of chemical reaction. But how to explain these given types of chemical reaction? कशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेन करता येईल इन शॉर्टली इन दिस पिरियड. म्हणजे आपल्याला या पिरियडमध्ये अगदी शॉर्टली आपल्याला डिस्कस करायचं आहे, परंतु स्पेशली टिपिकली आपल्याला प्रत्येक एक केमिकल रिॲक्शन घेऊन, कारण एक्झामच्या दृष्टीने याच्यावर प्रश्न शुअरली पडला गेलेला आहे. बोर्डचे जर तुम्ही जर एक्झाम पेपर जर चेक केले गेले, व्हेरीफाय केले गेले, तर तुम्हाला डायरेक्ट काय केलं जातात, रासायनिक अभिक्रिया ऑलरेडी केमिकल रिॲक्शन दिली जाते.
परंतु आयडेंटिफाय ऑर क्लासिफाईड द गिवन केमिकल रिॲक्शन, म्हणजे आपल्याला रासायनिक अभिक्रिया काय करायच्या, क्लासिफाय करायच्या. इट मीन दॅट कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट, डिकम्पोजिशन ऑर डबल डिस्प्लेसमेंट. ओके स्टुडंट, म्हणजे त्या भागामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या काय करावं लागतात प्रकारामध्ये त्या रासायनिक अभिक्रिया ओळखायला येतात. आयडेंटिफाय ऑर रेकग्नाइज ऑर क्लासिफाईड द गिवन केमिकल रिॲक्शन. ओके स्टुडंट, किंवा तुम्हाला डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये असेल आणि एक्झाम्पलच्या रूपामध्ये, डेफिनेशन विथ एक्झाम्पल 2 मार्क्सला सुद्धा क्वेश्चन काय केला जातो एक्झामच्या दृष्टीने, बोर्ड एक्झामला आपल्याला शुअरली विचारला जाऊ शकतो. ओके स्टुडंट, मीन्स आपल्याला शॉर्टली सांगितलं गेलं, मग थोडक्यात आपण शॉर्टली काही काय करूया, आपण डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये जनरली बघूया आणि एक्झाम्पल नंतर नेक्स्ट पिरियडमध्ये काय करायचं आपल्याला त्याच्यावरती स्पेशली टिपिकली वन एक्झाम्पल कोणते एक आपल्याला काय करायचे तर रिॲक्शन घेऊन डिटेल आपल्याला स्टडी करायची. ओके स्टुडंट, फर्स्टली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके स्टुडंट, फर्स्ट व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिफाईन दी कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असू शकेल. मीन्स अगदी आपण जनरली एकच आपण इक्वेशन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दाखवूया. म्हणजे एक का म्हटलं, कारण ABCच्या फॉर्ममध्ये फॉर एक्झाम्पल जनरली दाखवलं तुम्हाला चटकन डोक्यात किंवा मेमरीमध्ये चटकन बसू शकतं. ओके स्टुडंट, मीन्स A is the one element or another B is the other element to form arrow indicated from left to right in direction, towards right in direction. म्हणजे आपल्याला डावीकडून उजवीकडे काय करावा लागतो, तो ॲरो इंडिकेट करणं गरजेचं पडतं. देन व्हॉट विल आपण इट फॉर्म AB is the another one or one product. ओके स्टुडंट, मीन्स याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं A is the one element and B is the another element to form AB. Means what is mean by combination reaction? Two or more reactant. काय म्हणतोय लक्षात घ्या, अजून एकदा रिपीट, म्हणजे ती डेफिनेशन जर एक्झॅक्टली आपल्याला अंडरस्टँडिंग जर झाली, अंडरस्टूड जर झाली गेली तर आपल्याला चटकन लक्षात येऊ शकतं की डेफिनेशन आपल्याला म्हणजे ओळखायला सोपं जाऊ शकतं. काय एक्झामच्या दृष्टीने एक्झाम्पल शुअरली विचारलं जातं. एरिया टू ऑर more reactant to form in which chemical reaction or the kind of chemical reaction, two or more reactant to form single one product known as combination reaction. काय म्हटलं मी, दोन किंवा दोनपेक्षा अधिक आपल्याला काय घ्यावं लागतं इथं, रिॲक्टंट पार्टिसिपेट होतं आणि त्याच्यापासून इट्स ओनली सिंगल वन प्रोडक्ट टू ऑब्टेन बाय दिस टू रिॲक्टंट. ओके स्टुडंट, इट्स व्हेरी सिंपल डेफिनेशन. दॅट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे काय व्हायला लागले, म्हणजे कंबाईन व्हायला लागले. म्हणजेच त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, संयोग. इथं संयोग घडलाय कितीचा, दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्याचा, पण त्याच्यापासून काय मिळणार आपल्याला, ओनली सिंगल वन प्रोडक्ट टू ऑब्टेन. ओके स्टुडंट, मग त्याचे आपल्याला एक्झाम्पल वगैरे डिटेल स्टडी आपल्याला स्पेशली पाहिजे. नेक्स्ट अनदर वन, डिकम्पोजिशन रिॲक्शन मीन्स स्प्लिट ऑफ केमिकल रिॲक्शन. Means AB is the reactant. AB is the reactant to form A plus B means totally vice versa. म्हणजे आपल्याला अगदी विरुद्ध काय करायचंय, कॉन्ट्ररी. म्हणजे डिकम्पोजिशन ही कॉम्बिनेशनच्या अगदी विरुद्ध आहे. जे प्रोडक्ट अवेलेबल व्हायला लागले म्हणजे काय व्हायला लागले, ओनली वन reactant in which type of chemical reaction, that is a decomposition reaction. Only one reactant participate and to form two or more product or two or more product to be obtained. म्हणजे आपल्याला एकाच अभिक्रियाकारका म्हणजे एकाच रिॲक्टंटची काय होती इथं, म्हणजे एक प्रकारे जर पाहिलं गेलं डिकम्पोज केला जातो. डिकम्पोज मीन्स स्प्लिट अप. काय व्हायला लागले, स्प्लिट व्हायला लागले म्हणजे विलगीकरण व्हायला लागले, अलगीकरण व्हायला लागले. ओके स्टुडंट, आणि त्याच्यापासून काय मिळायला लागलं आपल्याला, टू ऑर मोर प्रोडक्ट टू ऑब्टेन, दॅट इज वी कॉल डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग त्याचे आपल्याला डिटेल वेगवेगळे एक्झाम्पल सुद्धा घ्यावं लागणार. नेक्स्ट अनदर वन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेस म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, विस्थापन. काय म्हणाल त्याला तुम्ही, विस्थापन म्हणतात. ओके स्टुडंट,
परंतु तीच आपण ह्या फॉर्ममध्ये, कारण आपण एबीसीच्या फॉर्ममध्ये दाखवायला. ओके स्टुडंट, म्हणजे ए बी प्लस सी इट गिव्स, लक्ष द्या, ए बी प्लस सी, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कोणते प्रोडक्ट मिळतात. ए बी मीन्स कंपाऊंड अँड सी इज एलिमेंट. किंवा आपल्याला दोन इथं काय घेतलेत आपण, स्पेशली रिॲक्टंट घेतले, परंतु दोन कशी घेतले ह्या स्वरूपामध्ये नाही. जसं तुम्ही कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये आपण आता वरती पाहिले, इथं काय झाले, डिस्प्लेसमेंट मीन्स ए बी प्लस सी मीन्स सी बी प्लस ए. ह्या फॉर्ममध्ये जर आपण जर दाखवून दिल्या एबीसीच्या फॉर्ममध्ये, तर तुम्हाला सहज तुम्हाला डोक्यात बसू शकतात की कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला ह्या रिॲक्शन दाखवल्या जाऊ शकतात. इट इज इझिली सीन और क्लिअरली सीन और सिंपल इक्वेशन दॅट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे आपण समीकरण जर दाखवलं गेलं तर इथं काय घडायला लागलेले थोडक्यात की ए बी ए शॉर्टली, ए बी मधला हा सी जर पाहायला गेला तर इट शुड बी मोर पॉवरफुल. हा सी काय असतो याच्यामध्ये, मोर पॉवरफुल असतो, की तो ए बी या कंपाऊंड मधला हा ए बी काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस डिटेल डेफिनेशन ऐवजी वेगवेगळे एक्झाम्पल घ्या त्यावेळेस आपल्याला चटकन लक्षात येणार आहे की काय म्हणायचे. परंतु इथे सुद्धा एबीसीच्या फॉर्ममध्ये लक्षात येऊ शकतं, सी इट शुड बी मोर पॉवरफुल टू ब्रेक दिस कंपाऊंड, दॅट इज फर्स्ट कंपाऊंड, टू फॉर्म अनदर वन कंपाऊंड. म्हणजे इथं काय झालं की ए बी पासून काय झालं, ए हा डिस्प्लेस झाला. ओके स्टुडंट, ए आणि सी नी कुणाला घेऊन कंपाऊंड तयार केला, बी ला घेऊन, तर त्याला म्हणूया सी बी. ओके स्टुडंट, त्याला तुम्ही काय म्हणाला, सिंगल रिॲक्शन, युनिट टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं गेलं आपण थर्ड वन डिस्प्लेसमेंट, की त्याच्यामध्ये विस्थापन आपण पाहिलं गेलं, इट्स अ in which type of chemical reaction more powerful element that is C. इथं आपण जर फॉर एक्झाम्पल जर पाहिलं गेलं तर more powerful element breaks, त्याला काय म्हणूया आपण, more powerful element displaces. म्हणजे हा एलिमेंट काय करायला लागला, सी नावाचा कोणताही असेल तो काय करतोय, डिस्प्लेसेस करतोय. कुणाला करतोय डिस्प्लेसेस, अनदर एलिमेंट फ्रॉम दिस कंपाऊंड. म्हणजे या कंपाऊंड मधल्या एका मूलद्रव्याला काय करायला, डिस्प्लेस करायला लागलाय आणि तिथे काय व्हायला लागलाय, कंपाऊंड मिळायला लागलाय. त्यालाच तुम्ही काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके स्टुडंट, म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट अनदर वन, लास्ट वन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याला तुम्ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया असेही म्हणू शकता. ओके स्टुडंट, मीन्स त्याचं आपण इक्वेशन एबीसीच्या फॉर्म मध्ये कसं दाखवू शकतो, ए बी प्लस सी डी, ए बी प्लस सी डी. ओके स्टुडंट, ए बी प्लस सी डी टू फॉर्म ह्या स्वरूपात सी बी, त्याच्यामध्ये आपण आता बघितलं. आणि देन अनदर वन ए डी. Exchange of ion between these two different compound, that is in reactant. इथं काय झालं नाही की या रिॲक्टंट मध्ये म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये एक्सचेंज झालेले आहे. म्हणजे दोघांमध्ये काय झालेलं आहे, एकमेकांमध्ये एक्सचेंजच्या फॉर्म मध्ये कंपाऊंड मिळालेलं, त्याला तुम्ही काय म्हणाला, सी बी अँड ए डी. किंवा ह्या स्वरूपामध्ये उलट जरी आपण म्हणजे इथे जरी आपण काय लिहिलं, ए डी और सी बी, ईडी और सी बी, या दोन्ही फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालते. आपल्याला हे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये दाखवले, ईडी प्लस सी बी किंवा सी बी प्लस एडी. स्पेशली याचं एक फीचर काय सांगता येऊ शकतं, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन टू फॉर्म पीपीटी, प्रिसिपिटेट. म्हणजे जर इथं अजून एक तुमचा एमसीक्यू तयार होऊ शकतो किंवा आपल्याला टाकला जाऊ शकतो एक्झामच्या दृष्टिकोनातून, की इन विच टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन टू फॉर्म प्रिसिपिटेट. कारण आपण पीपीटीवर आपण प्रिव्हियसली पिरियडमध्ये खूप डिस्कस केलं गेलेलं की काय एक्झॅक्टली अवक्षेप इनसोल्युबल सबस्टन्सेस इन वॉटर, अविद्रावणीय घटक आहे पाण्यामधला, त्याला तुम्ही काय म्हणतात, पीपीटी म्हणतात, प्रिसिपिटेट म्हणतात. अँड इट ऍक्ट्स ऑन कलर
त्याच्यावरती काय असतं, एक प्रकारचा रंग सुद्धा काय होतो, उपलब्ध होतो. तर त्याच्यामध्ये जर मी आता एक्झामच्या दृष्टीने MCQ सांगितला गेला की तसा पडू शकतो की इन विच टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन टू फॉर्म precipitate, that is double displacement chemical reaction to form precipitate. Okay student, and now in this period to discuss about these types of chemical reaction in shortly. आपण आधी थोडक्यात काय समजून घेतलं की कशाला कॉम्बिनेशन म्हणूया, डिस्प्लेसमेंट कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, लास्ट वन डबल डिस्प्लेसमेंट केमिकल रिॲक्शन, आणि ते आपण ABCच्या फॉर एक्झाम्पल फॉर्ममध्ये काय बघितलं त्या पाहिल्या गेल्या. नेक्स्ट अनदर वन पिरियड स्पेशली आपण काय घ्यायचे, कॉम्बिनेशन बघायचे, स्पेशली एक एक काय करायचे, रासायनिक अभिक्रिया बघून त्यांचे एक्झाम्पल आपल्याला काय करायचे तर चांगल्या स्वरूपामध्ये किंवा प्रॉपरली दाखवायचे, म्हणजे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काय होणार नाही की ओळखायला, आयडेंटिफाय करायला, रेकग्नाइज करायला किंवा क्लासिफाय करायला आपल्याला सहज सोपं आहे. ओके स्टुडंट, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.